नमस्कार मित्रांनो, मी अतुल पवार आणि आज 3 वाजताच मी उठलेलो आहे. माहीत नाही काय, काल सुट्टी होती मला, त्यामुळे झोपलो होतो मी. आणि आज उठून थोडंसं म्हटलं की अचानक लक्षात आलं की यूट्यूबवरती चॅनल बनवायलाच पाहिजे, कारण सगळेजणच बनवतात. तर मी म्हटलं मी तर का मागं थांबू, काय कोण चार लोक विचार करतात काय नाही करतात ह्याचा विचारच न करता मी डायरेक्ट चॅनल चालू केला आहे. एक यूट्यूबवरती चॅनल पण क्रिएट केला आहे, अतुल पवार व्लॉग. तर तुम्ही लोकांनी पण थोडा सपोर्ट करा मला. सपोर्ट म्हणजे नाही केला तर काय फरकच नाही पडत मला, माझं मी आपलं डोळं झाकून टाकणारच आहे व्हिडिओ, पण तरी पण सांगावं म्हणून सांगितलं. तर बघू, आजपासून टाकतो व्हिडिओ. तुमचं सपोर्ट असलं तर ठीक, तुम्ही सांगायचं लक्षात नाही. मी ठरवतं की आजपासून थोडासा व्यायाम करावा, म्हणजे झाड काही जास्त झालं नाही मी, पण तरी पण थोडंसं असं वाटतं की बाबा आळत चढल्या अंगात, त्यामुळे आजपासून रनिंगला जाऊ म्हणतोय. जिम वगैरे असलं का नाही काय करत मी, पण रनिंगला थोडी स्ट्रेंथ वाढावी म्हणून रनिंग वगैरे करा म्हणतोय. बघू, माझी वाईफ सध्या गेली गावाला, त्यानंतर तिला पण घेऊन जाणार आहे मी. तोपर्यंत एकटाच आता नाही जात लगेच 3 वाजता, बट जाणार आहे 5-5:30 वाजता. तोपर्यंत एक पिक्चर आहे माझ्याकडे, तो बघतो मी पहिल्यांदा. एक नंबर जॉन विक चॅप्टर 3 पूर्ण बघितलं आहे. पहिले 2 अगोदरच बघितले होते, आता चॅप्टर 3 पण बघितलं आहे. एक नंबर, नुसती कापाकापी. तुम्ही सुद्धा बघा व्हिडिओ, एक नंबर पिक्चर आहे. चॅप्टर 3 जॉन विक. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला DM करा, मी तुम्हाला पर्सनली टेलिग्रामवरची लिंक पाठवतो व्हिडिओची. माझं का तसं चॅनल ना टेलिग्रामवरती, पण तुम्हाला 100% पाठवतो. आणि आता वाजता 5, तर जायचं आहे बाहेर रनिंगसाठी. मला सांगितल्याप्रमाणे मी आता जाणार आहे रनिंगसाठी. तर ठीक आहे, तयारी करतो आणि खाली जाताना आपला व्हिडिओ चालू करतो. तसं आज पहिल्यांदा चाललो बाहेर. एक जण आहे बाहेर, कुत्री पण आहेत, पुन्हा तिथं राहतोय मी. आणि नाही माहीत नाही, रस्ता थोडासा कच्चा आहे तिथला, तो रस्ता एकदा पार करतो, चांगल्या रस्त्याने जाऊन देतो, रनिंग चालू करतो. आपण थोडंसं पुढून बघतो, म्हणजे अंदाज लागतो पुढं कुत्री वगैरे राहते. जर नसतील तर आपल्यासाठी सेफ आहे डेली रनिंगसाठी. तर बघू. मी अजून एक थोडंसं पुढे अजून 200 मीटर चालत जाणार आहे, कारण मला अंदाज घ्यायचा आहे पुढं कुत्री वगैरे आहेत का. कारण मेन रोडला तर कुत्री नसणार आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. शक्यतो कुत्री नाही तसा अंदाज तर आहे, थोडासा अंधार आहे पुढं, बघू तरी.
रोडला आलो आहे आता. बघू शकता थोडा जाता राहिला मेन रोड. बघू काय होते. मित्रांनो काय स्ट्रेंथ वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. अर्धा किलोमीटर पण पळा नसेल पण असला दम भरला आहे. जाताना डेली वर्कआउट करत जावा, गरज आहे तसं. त्या पहिली गावाकडे करत होतो एक्झरसाईज वगैरे, त्यामुळे आता असं वाटलं की सहज होऊन जाईल. पण जेवढा गॅप पडेल तेवढा लई उशीर होईल, काहीच करता येणार नाही. आता मला वाटतं कमीत कमी मी एक ते दीड वर्षातून करायला लागलो एक्झरसाईज, रनिंग. पूर्ण स्टॅमिना कमी झाला आहे पूर्ण. आजपासूनच स्टार्ट केलं आहे, कंटिन्यू करावं लागतं हेच. तुम्ही पण डेली एक्झरसाईज, रनिंग, जिम काय असेल ते करा, पण करा. चला भेटू आता. घरी चालू परत. घरी जाऊन थोडासा डिप्स वगैरे व्यायाम वगैरे करतो. डिप्स अशा तरी व्यायाम झालेला आहे, घरातच केला व्यायाम. थोडंफार आता आंघोळी वगैरे करून मस्तपैकी थोडंसं नाश्ता वगैरे करतो आणि झोपतो. कारण आज आहे वीकमधला फर्स्ट डे माझा नाईट शिफ्टचा. सगळ्यांना शनिवार रविवार सुट्टी असते, मला सोमवार मंगळवार असते. ठीक आहे, भेटू आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. बाय.